नमस्कार. आता आपण वडवणीत आहोत सुखदेव उजगरे यांच्या घरी. सुखदेव उजगरे यांच्या मुलीच्या संदर्भामध्ये तिला उभं करण्याचा निर्णय, तिचं पुनर्वसन करण्याचा निर्णय फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. संकटात धावून जाणारा नेता म्हणून ज्या नेत्याकडे पाहिलं जातं ते फडणवीस साहेब इथे उपस्थित आहेत. संध्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये सर्व पक्षीय संघटना, सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले. सर्वांनी मदतीची भावना व्यक्त केली. फडणवीस साहेब आहेत इथं. साहेब, मोर्चा काढला, मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि लोकांनी मदत सुद्धा द्यायला सुरू केलेली आहे. काय सांगता? संध्या गायकवाड यांचं हे प्रकरण एका जातीचं एका धर्माचं नव्हतं, तर ते माणुसकीचं आहे. आणि माणुसकीची चाड असणारा प्रत्येक माणूस आजच्या रस्ता रोकोमध्ये पक्षविरहित, धर्मविरहित, जातविरहित सर्वजण एकत्रित आले. सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला. एवढंच नाही तर जे उघड्यावर पडलेलं संध्या गायकवाडांचं कुटुंब आहे, त्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी बऱ्याच लोकांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्याबरोबर आपण बोललेला आहात आणि अनेक जण पुढाकार घेणार आहेत. अनेक जणांनी मला आता कार्यक्रमाच्या वेळेलाच, रस्ता रोकोच्या वेळेलाच सांगितलंय, आंदोलनावेळी, की आम्ही येऊन आणखी मदत करणार आहोत. काय जी काही त्यांच्या शक्तीप्रमाणे मदत असेल ती मदत लोक करणार आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की बीड जिल्ह्याची लेक आहे, वडवणीची लेक आहे. बीड जिल्ह्यातल्या आमदारांनी, विशेषतः माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. पंकजाताई या महाराष्ट्राच्या नेत्या आहेत. ताईसाहेबांनी सुद्धा, पंकजाताई मुंडे ताईसाहेबांनी सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. धनंजयजी मुंडे साहेबांनी पुढाकार घेतला पाहिजे. जे म्हणजे आष्टीचे आमदार आहेत, जे कर्तृत्वान आमदार म्हणून ज्यांचं नाव आहे, त्या कर्तृत्वान आमदार आष्टीचे सुरेश अण्णा धस यांनी माननीय मुख्यमंत्र्याकडे जाऊन बसून या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे आणि दोषीवरती कारवाई करून या मुलीला उभा करण्याचं, या कुटुंबाला उभं करण्याचं काम केलं पाहिजे. राहिले ते 3 आमदार बीडचे, संदीप भैया क्षीरसागर, केजच्या नमिताताई मुंदडा आणि गेवराईचे विजयसिंह राजे पंडित, या सर्व आमदारांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि आपली लेक म्हणून, आपली मुलगी म्हणून, आपली नात्यातली म्हणून, रक्तातली म्हणून, या जिल्ह्याची लेक म्हणून आपण त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन या मुलीच्या कुटुंबाला मदत करण्याचं काम, आर्थिक मदत तर करावीच, परंतु त्यांचं आयुष्य उभं करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. खासदार या जिल्ह्याचे बजरंग बाप्पा, त्यांच्यापर्यंत बातमी गेली का नाही मला माहित नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बातमी गेली, संपूर्ण भारतामध्ये ही बातमी पसरली, पण बजरंग बाप्पांनीही फोन करायला पाहिजे होता आणि स्वतः भेट घ्यायला पाहिजे, अशी माझी त्यांना विनंती आहे की सरकार दरबारी त्यांनी आवाज उठवला पाहिजे. पालकमंत्री सुनेत्राताई पवार ह्या म्हणजे उपमुख्यमंत्री जरी असले तर आपल्या पालकमंत्री आहेत. एवढी राज्य लेवलची घटना घडलेली आहे, त्यांची आतापर्यंत भेट व्हायला पाहिजे होती अशी सर्वसामान्य लोकांची भावना आहे. इथं त्यांनी येऊन मदत तर द्यायलाच पाहिजे, शासकीय मदत तर द्यायला पाहिजे आणि त्या मुलीला घर कसं देता येईल पालकमंत्री यांना ते असा पुढाकार घ्यायला पाहिजे अशी सामान्य लोकांची भावना आहे. नाही, सुनेत्राताईंपर्यंत हे प्रकरण पोहोचलं का नाही मला माहीत नाही, परंतु ती व्यवस्था माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके साहेबांनी केली पाहिजे. ती व्यवस्था धनंजयजी मुंडे त्या पक्षाचे नेते आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांनी केली पाहिजे. त्यांनी तिथपर्यंत प्रकरण पोहोचण्याचं काम केलं पाहिजे. गेवराईचे आमदार विजयसिंह राजे आहेत, त्यांनी सुद्धा ती व्यवस्था केली पाहिजे आणि हे प्रकरणाचं गांभीर्य माननीय पालकमंत्री सुनेत्राताई यांना सांगण्याचा प्रयत्न यांनी केला पाहिजे आणि सुनेत्राताईंनी सुद्धा पुढाकार यामध्ये घेतला पाहिजे. अशी त्यांच्याकडे आग्रहाची मागणी आहे. धन्यवाद साहेब. बघा, फडणवीस साहेबांनी काढलेल्या मोर्चाला प्रतिसाद चांगला मिळाला. स्थानिक लोकांनी आता मदतही आणून दिलेली आहे आणि या भागातील आमदार, खासदार आणि आजी माजी मंत्री यांनी तत्काळ पुढाकार घेऊन या ठिकाणी उपस्थित राहून मदत द्यायला पाहिजे अशी भावना फडणवीस साहेबांनी व्यक्त केलेली आहे. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री असलेल्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सुद्धा इथं यायला पाहिजे. त्यांच्या या भागातील जे काही नेते कार्यकर्ते असतील,
आमदार असतील त्यांच्या पक्षाचे, त्यांनी त्यांना इथं आणण्यासाठी कशा पद्धतीनं पुढाकार घ्यायला पाहिजे हे सुद्धा साहेबांनी सांगितले. नक्कीच सुनेत्राताई पवार कधी येतात आणि कधी मदत करतात याकडे मात्र वडवणीकरांचं लक्ष लागलेलं आहे. न्यूज गदरसाठी मी अशोक निपटे, वडवणी.